अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीच्या नामस्मरणात जाओ, तसेच आपल्या सर्व इच्छा, चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये औदुंबर वृक्षाची महिमा काय आहे ते बघणार आहोत। औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष असे का म्हणतात ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली। औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या वृक्षाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल। या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते असे म्हटले जाते। औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती असे म्हटले जाते। औदुंबर वृक्षाचे महात्म्य असे आहे की औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते। औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते। औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते। या औदुंबर वृक्षासंबंधित एक कथा प्रचलित आहे। प्रभू विष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपातून प्रकट झाले होते। हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता, ज्याला देव, दानव आणि मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर आणि कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता। पण याने तो फार उन्मत्त झाला होता आणि स्वतःला अजिंक्य मानत होता। त्याच्या मुलाचे नाव भक्त प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता। सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही। अखेर कंटाळून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग। तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे। त्यावर हिरण्यकश्यपू म्हणाला, मग या खांबात आहे का? तर तो बालक म्हणाला, होय। हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोरात लाथ मारली। तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीर सारखा अशा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले। त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले। अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला। परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला। यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे खुपसायला सांगितले। त्या औषधाचा परिणाम झाला आणि नृसिंहाच्या नखात जो विष गेले होते त्याचा दाह शांत झाला। याने उग्र रूप नरसिंह शांत झाले। तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। आपल्या दर्शन मात्रेने उग्रता शांत होईल। आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल। याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात। तर अशा प्रकारे श्री महाविष्णू यांनी हिरण्यकश्यपूचा संहार केला
आणि औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंह रूपातून प्रकट झाले आणि त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले. हिरण्यकशिपूच्या वधानंतर भक्त प्रल्हाद यांना राज्यावर बसविले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली. पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. भक्त प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानबोध केला. प्रभू दत्तात्रेय यांनी भक्त प्रल्हादाला आशीर्वाद दिला आणि असे म्हटले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहील. कारण या वृक्षामधूनच नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईल, असे माझे वचन आहे. तर अशी ही कथा आहे औदुंबर वृक्षाची आणि त्याचा महिमा आणि त्याला का बरं कल्पवृक्ष म्हणतात ते आपण या व्हिडिओमधून बघितले आहे. आपल्या सर्व भक्तांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपल्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.